श्री स्वामी समर्थ. आज बऱ्याच दिवसांनी, इनफॅक्ट बऱ्याच महिन्यांनी स्वामींनी अशी आज्ञा केली की आज मला घेऊन या विषयावर तू व्हिडिओ बनव. इनफॅक्ट त्यांचीच आज्ञा होती म्हणून त्यांनी माझ्या डोक्यात हा विचार घातला, कारण त्यांच्या इच्छेशिवाय तर काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे आज मी हा व्हिडिओ बनवते आहे आणि त्या व्हिडिओचं टॉपिक हे आहे की महाराजांचं, स्वामींचं स्टेटस कशासाठी आणि का ठेवावं. तर बरेच अंशी असे लोक मला म्हणतात की मी इनफॅक्ट हा माझा नित्यक्रमच झालेला आहे की रोज एखादा छान स्लोगन असलेलं महाराजांचं फोटो स्टेटसवर लावणे, इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला, फेसबुकला, नाहीतर मग छानसा व्हिडिओ जो असेल तो लावणे की ज्याच्यात एक अर्थपूर्ण असेल. आणि बरेचसे असे, बरेच नाही, एखादाच लावायचा पण छान लावायचा. तर बरेच लोक इनफॅक्ट माझ्या माघारी म्हणतात किंवा समोरही बोललेले की अगं देव थोडीच येतो ना स्टेटस बघायला, आम्ही तर नाही लावत स्टेटस, कारण देव थोडीच येणार आहे स्टेटस बघायला की तुम्ही काय स्टेटस ठेवलंय, माझं स्टेटस ठेवलंय, अरे वा छान. नाही, मान्य आहे, देव स्टेटस बघत नाही, देव फेसबुक चालवत नाही, देव इंस्टाग्रामवर माझा काही फ्रेंड नाहीये का व्हॉट्सअपवर पण माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये नाहीये, हे मान्य. पण त्या लोकांना आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्याचं उत्तर हे नक्कीच मिळेल. किंवा ज्यांना खरंच हा व्हिडिओ बघून प्रश्न निर्माण झाला असेल की खरंच यार कशाला आपण हा काय म्हणतात व्हिडिओ स्टेटसवर अपलोड करायचा. तर माझ्या मते जगातला कोणताही व्यक्ती किंवा पर्सन हा परिपूर्ण सुखी असा नाहीये. मान्य आहे, सुख हे मान्यात आहे, पण असे किती लोक आहेत की सुख मान्यात आहे असं त्यांना वाटतं. प्रत्येकाला काही ना काही टेन्शन आहे. मुलांचे टेन्शन असतात, त्यांच्या शिक्षणाचे टेन्शन असतात, कोणाला हेल्थविषयी प्रॉब्लेम असतो त्याचं टेन्शन असतं, प्रत्येकाला, कोणाला नोकरीचं असतं, प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. तर मला असं वाटतं की आज आपल्याकडे हे व्हिडिओ माध्यम आहे, मीडिया हे माध्यम आहे, तर का नाही आपण असं स्टेटस टाकून की अर्थपूर्ण स्टेटस टाकून एखाद्याला ज्याने सगळ्याच आशा सोडलेल्या आहेत त्याला, एखाद्याला आपण मनाला बळकटी देऊ शकतो, एक आशेचा किरण त्या स्टेटसमुळे दिसू शकतं. आणि हे महाराजांना बरोबर माहिती असतं का कोणाला याची गरज आहे आणि कोणापर्यंत हा व्हिडिओ पोचायला पाहिजे, हा स्टेटस पोचायला पाहिजे, हे त्यांना बरोबर माहिती असतं. म्हणून ते आपल्याकडून करवून घेत असतात. हे सर्व जे आहे ते आपण करत नाही, ते करवून घेत असतात. तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात, खूप याच्यात आहे का आता काहीच नाही होणार, आणि त्या क्षणी तुमच्या समोर इंस्टाग्रामवर असा काही व्हिडिओ येतो की तुम्हाला असं वाटतं नाही आहे, आपल्या मागे कोणीतरी शक्ती आहे, आपल्या मागे कोणीतरी भक्कमपणे उभं आहे. असं पुष्कळदा होतं. माझ्यासोबत तरी पुष्कळ वेळेस झालंय, तुमच्यासोबतही झालेलं असेल. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कोणाला तरी असं वाटतं स्टेटस बघून की नाही आपण पण महाराजांना, जर स्वामींना सरेंडर झालो किंवा तुम्ही ज्या पण ईश्वराला मानत असाल त्या देवासमोर आपण जर सरेंडर झालो तर तो आहे, तो बघतो आणि तो करतो. ज्या क्षणी आपण म्हणू मी केलंय, मी करतो नाही आणि मी करणार, ते तर बिलकुल होणार नाही. ते शेवटी ते आहे, ते होते आणि तेच राहणार. आपण त्यांच्यासमोर एक काडी मात्र ही एक अंश सुद्धा नाहीये. तर मला असं वाटतं की एवढं त्यांच्या कार्यात आपण जर छोटासा खारी एवढा वाटा उचलला आणि आपण जर स्टेटसवर ठेवलं, जे आपल्याला जे पण माध्यम आहे किंवा आपण कोणी भेटलं तरी आपण त्याचं महत्त्व सांगितलं, नाम सोडण्याचं महत्त्व सांगितलं, तर हा आपला खारीचा वाटा झाला. आणि तेवढं मला तर वाटतं हे पुण्य कमवण्याचा एक हा छंद असावा माणसाला की ते आपल्या पदरी पाडून घ्यावं आणि इकडे नामस्मरण करावं आणि लोकांना दुखवावं नाही, हा चुकीचा अर्थ आहे. म्हणून मला असं वाटतं जे आहे ते देवाच्या चरणी तुम्ही लीन राहा, नामस्मरणात लीन राहा. दुसऱ्यांचं सोडून द्या की इनी हे स्टेटस टाकलं काय देव येणार आहे का, याने हे फोटो लावला काय देव बघणार आहे का. नाही, देव माझा इंस्टाग्राम फ्रेंड नाहीये, देव माझा फेसबुक फ्रेंड नाहीये, देव माझा व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्टमध्ये नाहीये, पण हो त्यांचं आणि माझं मनाशी कनेक्शन जे आहे तर ते खूप मोठं कनेक्शन आहे आणि ते माझंच नाही, प्रत्येक स्वामी भक्ताला हा अनुभव आलेला आहे. पुन्हा तुम्ही कोणी बघत असेल तर म्हणाल का तू स्वामी भक्त आहे आणि आम्ही कोण नाही का. नाही, आपण जे पण करतो आपण महाराजांवर हक्क समजतो स्वतःचा का ती माझी आई. आपण आपली आई कोणाला वाटतो का. नाही, ही आई माझी आहे. एक दोन भावांमध्ये पण माझ्या सतत दोन मुलांमध्ये भांडणं होत असतात का आई
तू माझ्यावर जसे प्रेम करते, तो लहाना म्हणतो तू माझ्यावर जसे प्रेम करते, कोणावर जसे प्रेम करते, तसं आपली आई आहे. आपल्या प्रत्येक भक्ताला वाटतं की नाही, आपल्या आईने आपल्याकडेच बघावं, तुझ्यावरच माझा जसे हक्क आहे. पण ती स्वामी आई आहे. ती जगातल्या आपल्या प्रत्येक भक्तावर, आपल्या प्रत्येक बाळावर निस्सीम आणि सर्व सारखं प्रेम करते, समान प्रेम करते. बस माझं एवढंच कर्तव्य आहे की मी ॲटलिस्ट स्टेटस ठेवून, फोटो लावून किंवा काही व्हिडिओ बनवून हे माझे जे विचार आहे ते ज्या भक्ताला गरज असेल, स्वामींच्या ज्या बाळाला स्वामींच्या गरज असेल तिथपर्यंत महाराज बरोबर ते पोचवतात. आणि त्यांच्या कार्यात मी छोटासा सहभाग घेतला असं म्हणून मला समाधान मिळतं. बाकी सर्व महाराज आहेतच सर्व बघायला. तर हा व्हिडिओ नक्की पुढच्या व्यक्तीला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून शेअर केल्यानुसार ज्याला खरंच गरज असेल एक 4 शब्दांची, 4 मोटिवेट शब्दांची, तर त्याला तो आधार मिळेल. तर एवढं तुम्ही प्लीज ह्या कार्यात खालीचा वाटा उचला. श्री स्वामी समर्थ.